पालकांनो नमस्कार. आज आपण तुमच्या मुलाच्या भविष्यावर बोलणार आहे. मुलं तुमचे जे शाळेमध्ये जातात, ज्या क्लासमध्ये जातात, तिथं तुमच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यपूर्ण शिक्षण मिळतं का? मी हा सर्वे केल्याच्या नंतर त्याचं 90% उत्तर नो आहे. माझं जर खोटं असेल तर तुमच्या मुलाला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन या. त्या वर्गाची क्षमता त्यांनी प्राप्त केली का नाही हे मी तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये तुम्हाला मी सांगतो. खऱ्या अर्थानं तुमचा जो मुलगा आहे तो ज्यावेळेस पुढच्या वर्गात जातो त्यावेळेस तो पाठीमागच्या वर्गाची क्षमता तो पूर्ण करून पुढच्या वर्गात जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. खास करून इंग्लिश मीडियममध्ये तुमच्या मुलाला वर्षभर तो शिकल्याच्या नंतर त्याला रिव्हिजन देतात, 10 ते 12 क्वेश्चन फक्त देतात आणि ते 10 ते 12 क्वेश्चन दिल्याच्या नंतर तो फक्त तेवढेच पाठ करतो आणि लिहितो आणि तो 90+ जातो, A+ जातो आणि तुम्ही खुश होता आणि तुम्ही त्याच शाळेमध्ये त्याच क्लासमध्ये त्याला ठेवता आणि त्यामुळे त्याची जी क्षमता असते ती क्षमता त्याची डेव्हलप होत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही तिथं 30 ते 40, 50 हजार रुपये भरता. हे सगळं काही आता चालू आहे, पण त्या मुलाच्या भविष्याचं काय हा माझा सर्व पालकांना अत्यंत तळमळीचा तुमचा भाऊ म्हणून एक प्रश्न आहे. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, पण किती शाळेला ग्राउंड आहे आपल्या सिटीमध्ये हे कधीतरी तुम्ही बघितलं? बरं, जर ग्राउंड असेल तर त्या मुलांना खेळाचा स्पेसिफिक टीचर आहे का आणि तुमचे मुलं किती तास शाळेमध्ये खेळतात हा कधी आपण विचार केलेला आहे का? ज्यावेळेस मी ग्राउंड लेवलवर अनेक शाळेवर काम करत असताना अनेक ठिकाणी ग्राउंड लेवलला जाऊन मी ज्यावेळेस हे सगळं बघतो त्यावेळेस सच्चाई ही मात्र वेगळी आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करणं गरजेचं आहे. कौशल्यपूर्ण विकसित शिक्षण हे मी तुमच्या मुलाला देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये 2 महिने टोटल संपूर्ण मुलांना मी उन्हाळाभर फ्रीमध्ये इंग्लिश स्पीकिंग बेसिक फाउंडेशन त्याचं पक्क करून घेतो, तेही 1 रुपयाही न घेता. कारण तुमचा मुलगा ज्यावेळेस 15 जूनला शाळेमध्ये जातो त्यावेळेस ते सगळं 2 महिन्यामध्ये पाठीमागचं विसरलेला असतो. त्याला साधा भागाकार, मल्टिप्लाय, डिवाइड सुद्धा येत नाही, सबट्रॅक्शन सुद्धा तो विसरलेला असतो. ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळेस मी मुलांची त्या वर्गाच्या क्षमतेची टेस्ट घेतो त्यावेळेस त्याला साधा भागाकार, डिवाइड सुद्धा येत नाही. पालकांनो, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक पालकांना वाटतं की आपला मुलगा हुशार झाला पाहिजे, परंतु मात्र त्याला त्या मुलांसाठी द्यायला वेळ नाही. ज्याला वेळ आहे त्याला ती क्षमता येत नाही. हे आजकालच्या पालकांची वस्तुस्थिती आहे, कारण पालकांना वेळच नाही आहे. आणि जर तुमचा असंच जर चालू राहिलं पालकांनो तर त्या मुलाच्या भविष्याचं काय हा माझा एक तुम्हाला तळमळीचा प्रश्न आहे बरं का. आणि म्हणून मी अत्यंत गरिबीतून शिकत असल्यामुळं मी खऱ्या अर्थानं तुमच्या मुलाचं भवितव्य हे माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. मुलं क्लासला येतील, जातील, चालू राहील, परंतु मात्र तुमच्या मुलाच्या भविष्याचं काय. आणि आज माझा पालकांना अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तुमचे मुलं ज्या क्लासमध्ये असतील त्या क्लासचा स्वतः मालक कोणता विषय शिकवतो? तो फक्त टेबलवर बसून पैसे घेतो आणि दर महिन्यानं तुम्हाला त्याच्या ऑफिसमधली मुलगी फोन करते फी भरा म्हणून. पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये स्वतः मी डिटेल 1 to 1 किती जरी विद्यार्थी असेल तरी त्यांना मी स्वतः शिकवतो. टीचर माझ्याही क्लासमध्ये आहेत, परंतु बुद्धी टीचरांची आणि डायरेक्शन माझी हा माझ्या क्लासचा नियम आहे. तुम्ही बुद्धी वापरू शकता, पण डायरेक्शन मात्र तुम्हाला माझी द्यावी लागेल, तरच ते मुलं असतील, जे विद्यार्थी असतील ते भविष्यामध्ये चांगले घडू शकतात. कारण आजकालच्या शिक्षणामध्ये डायरेक्शन फार महत्वाचे आहे. पालकांनो, चेक करा आपल्या परिसरामध्ये किती प्रायव्हेट शाळा आहेत आणि त्या शाळेतल्या शिक्षक जे काही तुमच्या मुलाला शिकवतात त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीची डिग्री आहे. फक्त एकदा चेक करून जाऊन तुम्ही विचारा, हो, तुमचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. 12वी 15वी झालेल्या बाया, स्त्रिया, माझ्या भगिनी जाऊन मुलांना शिकवतात. त्यांना शिक्षक कशा पद्धतीनं अध्यापनाची डायरेक्शन सुद्धा माहिती नाहीये. कशा पद्धतीनं
शिकवायचं हे माहित नाहीये, तुम्ही अशा च्या हाती तुमच्या मुलाचं भवितव्य दिलंय. 24, 25, 30, 40,000 रुपये फी आहे. त्या मॅडमला विचारायचं, मॅडम हे गणित कोणत्या पद्धतीने शिकवतात, याची शिकवण्याची डायरेक्शन काय, रिव्हिजन कशी घेतात, हे सुद्धा माहिती नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. माझं खोटं असन तर माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही जाऊन चेक तर करा साहेब. कळल की हो तुम्हाला पोरांच्या किती प्रश्न पाठांतर आहे. परीक्षा आली की पोरं आदल्या दिवशी पाठांतर करतात. कसा चमत्कार होणार आहे? ते काय पाठ करतात माहिती आहे? शाळेमध्ये दिलेले इम्पॉर्टंट प्रश्न पाठ करतात. कारण प्रत्येक प्रायव्हेट शाळांना प्रत्येकाला वाटतं की माझा विद्यार्थी पास झाला पाहिजे. जर पास झाला नाही त्याचं दुकान बंद होणार. शाळेत पोरं येणारच नाही का हो मॅडम? पालक लोक प्रश्न विचारणार की आम्ही 24 ते 25,000 रुपये शाळेमध्ये फी भरतो, मग आमचं पोरगं नापास का झालं? मग ते नापास कशाला होऊ देणार? ते रिव्हिजन देणार आहेत ना. बस हेच परीक्षेला येणार, बस संपलं. तेवढंच पाठ करायचं, गणित पण तेवढेच सोडवायचे. यामुळे तुमच्या मुलाचं भवितव्य आज ना उद्या अंधारात गेलेलं आहे. मी सांगून टाकतो तुम्हाला. मुलांना सर्वांगीण सगळं सिलेबस तुमच्या मुलांना आला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं की फाउंडेशन मुलांचं लय कच्चं आहे. मी इथं टेस्ट घेत असताना, कारण माझ्या क्लासेसचा नियम आहे, मी त्या मुलाची बेसिक टेस्ट घेतल्याशिवाय त्याला ऍडमिशन देत नाही. 90% मुलं माझ्या इथं आलेले फेल होतात. 90%. बाहेरून आलेले मुलं इथं 90% आले की ते त्या युनिट टेस्ट मध्ये फेल. का? कारण माहिती आहे, कारण त्या मुलांचा बाहेरून आल्यानंतर त्याचा पायाच कच्चा असतो. मग मी काय करतो माहित आहे? तुझा पाया कच्चा आहे ना, नो प्रॉब्लेम. तू आला आपल्या नशिबानं आपल्या क्लासमध्ये, इथून तुझा आता उजेड चालू झालाय. बेसिकचा दररोज अर्धा तास क्लास वेगळाच. तू 10वीत अस 9वीत अस काही अस, तुझा पाया कच्चा आहे ना, मग वेगळा क्लास. त्या डायरेक्शननं मी त्याला स्वतः शिकवणार आणि तो मुलगा 3 ते 4-5 महिन्यामध्ये तो मुलगा कल्लार होतो. आणि ही डायरेक्शन माहिती आहे, प्रत्येक विषयाची डायरेक्शन ही वेगवेगळी असते. माझी संपूर्ण पालकांना नम्र विनंती आहे, तुम्ही क्लासला कोणाही पाठवा, सगळे माझे बंधूच आहेत. परंतु मात्र ते लुटायला बसलेत, ही वस्तुस्थिती आहे. तुमचा मुलगा शिकते का हे पहिले बघा हो. तुम्ही कुठेही पाठवा, तो काय करतो, टाइमपास करून येतोय, तुमची सही असते का त्याच्यावर? सहीच नसते. कुठं सही असते तुमची? माझ्या क्लासेसच्या मुलांचं बघा, प्रत्येक ठिकाणी दररोज सही असते. म्हणजे तो मुलगा तुम्हाला काय करेल कळेल, लगेच कळेल ना. मी स्वतः फोन करून सांगतो सही केली का नाही. आजकाल मुलगा काय शिकतो पालकांना कुठं माहिती आहे? त्यांना वाटते क्लासला जातो, शाळेत जातो म्हणजे पोरग हुशार. अहो ते पोरग कसलं हुशार? ते पेपरही दुसऱ्याचा बघून लिहित आहे. लय महत्वाचा विषय आहे, लय महत्वाचा विषय आहे. आणि मी ग्राउंड लेवलवर जाऊन स्टडी केल्याशिवाय कोणतीही माहिती पालकांना देत नाही. माझं खोटं असं, मुलाला ऑफिसमध्ये घेऊन या, क्षमता प्राप्त केली का लगेच सांगतो, डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. पोरगा कितीही हुशार असू द्या. हे मी 10% विद्यार्थी याच्यातले मी जे सांगतो ना ते मायनस करायचे. 10% विद्यार्थी, 10% विद्यार्थी खरोखरच नॅचरल हुशार असतात. पण 90%चं काय? बरोबर ना? 4 जणांचे बोर्डवर फोटो लावले, त्यांना 90% मिळाले म्हणजे तो क्लास चांगला आहे असं होत नाही. 10 मुलं मेरिटमध्ये आले म्हणजे ती शाळा चांगली आहे असं होत नाही. 4 जणांचे फोटो लावायचे आणि 90 जणांना 94 जणांना लुटायचं. ही वस्तुस्थिती आहे. फोटो दाखवायचे की हे बघा हा आमच्या क्लासचा विद्यार्थी आहे, याला 90% मिळाले. हो आमच्या पोराला भागाकार येत नाही हे पहिल्यांदा सांगा. त्या 90%चं बघूनच तर आम्ही तुमच्याकडे आलो. पण आमच्या पोरांना तुम्ही काय करणार हे सांगा, आणि कोण शिकवणार हे सांगा, कशा पद्धतीने शिकवणार हे सांगा. आणि म्हणा 3 ते 4 दिवस आम्ही पाठीमागे बसतो. सगळ्या पालकांनी पहिल्यांदा शाळा असो क्लास असो पाठीमागे पहिल्यांदा बसायचं. तो शिक्षक कशा पद्धतीने शिकू शकतो, त्याची गॅरंटी काय आहे, तो कशा पद्धतीने शिकवतो, तुमच्या मुलांशी भावनिक सर्व पद्धतीचा संवाद कशा पद्धतीने करतो, पहिल्यांदा हे चेक करा. आणि तरच क्लासमध्ये ऍडमिशन घ्या, तरच त्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्या, तरच तुमचा मुलगा सर्वांगीण विकास होईल. जरा पालकांनो विचार करा, विचार करा. हा लय महत्वाचा प्रश्न आहे. कारण तुमच्या मुलांचं भवितव्याविषयी तुम्ही तडजोड करत नाही. तुम्ही त्यांच्या खायपियाची तडजोड करता का नाही? आरोग्याची तडजोड करता का नाही? आपण सर्व गरीब सर्वसामान्य घरातील कुटुंबातले आपले बंधू भगिनी माझे आहेत, आणि त्यांच्यावर अन्याय होताना किंवा ही पॉलिटिक्स त्यांच्याशी खेळत असताना मी डोळ्यानं बघू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पालकांना नम्र विनंती आहे, जागृत व्हा.
आणि खऱ्या अर्थानं तुमच्या मुलांना भवितव्य घडवायचं असेल तर फक्त 1 ते 1.5-2 वर्ष फक्त पद्मने कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना त्याला फक्त पाठवा. 2 महिने तर उन्हाळ्यात पाठवा, तुम्हाला लगेच कळेल. आणि मी महत्वाचं आणि प्रामाणिकपणा तुम्हाला हात जोडून सांगतो पालकांना, माझ्या क्लासचं मला प्रमोशन करायचं आहे, मला ऍडमिशन पाहिजे, मला फार पैसे कमवायचे किंवा मला मोठं व्हायचं असं बिलकुलच नाहीये. मी आताही हात जोडून सर्वांना सांगतो, मला असं बिलकुलच नाहीये. माझ्या क्षमतेवर, माझ्या कौशल्यावर, माझ्या अध्यापन पद्धतीवर मला पूर्ण विश्वास आहे की एकदा माझ्याकडे आलेला मुलगा तो मला क्लास सोडून जरी गेला असेल तर तो सोडून गेलेला विसरू शकतो, पण जे मी त्याला शिकवलं किंवा माझ्या मनामध्ये त्याच्या स्थान आहे हे इतर क्लासवालाही काढू शकत नाही, ना त्याचे आई वडील नाही, ना तो स्वतःही काढू शकत नाही. त्याला म्हणा आताही छातीवर हात ठेवून सांग की तुला फक्त पद्मने सरांनी कशा पद्धतीनं संस्कार दिले आणि तुला कशा पद्धतीनं शिकवलं, फक्त इमानदारीनं म्हणा छातीवर हात ठेवून सांग. कारण मला बाहेरचा विद्यार्थी असो, माझ्या क्लासमधला विद्यार्थी असो का कुठचाही विद्यार्थी असो, मला फक्त डोळ्यासमोर त्याचं भवितव्य दिसतंय, तो कशा पद्धतीनं शिकतो मला हे दिसतंय. आणि जिथं जिथं तो गलत होत असेल तर त्याला मी रस्त्यात उभं राहूनही सुद्धा सांगतोय. आताही मला बरेच विद्यार्थी मुलं भेटतात. आणि हा मुलांवर होणारा जो अन्याय आहे आणि हा असाच चालू राहिला तर भारताची येणारी शैक्षणिक जी पिढी आहे, गव्हर्नमेंट तर आपल्यासोबत पॉलिटिक्स खेळतच आहे, जर आई वडिलांनी सुद्धा याला जर सपोर्ट केला तर या मुलाच्या भवितव्य हे अत्यंत अंधारात आहे. हे आत्ताच मी तुम्हाला सांगतोय. डिग्री, डिप्लोमा, सीएटी, अफाट फी, पण त्या बदल्यात भेटतं काय? पोरगा काय अभ्यास करतो? तो किती मोबाईल मध्ये व्यस्त असतो? तो काय रील बनवतोय? कोणत्या कौशल्याच्या रील बनवतोय? तो काय करतो याच्याकडे काही लक्ष आहे की नाही? काही गव्हर्नमेंटने नियम काढला मुलाला मारायचं नाही, मग मुलाला मारायचं नाही, मग मुलगानं काही केलं तरी त्याला काहीच करायचं नाही का? त्याचं मानसिक रित्या कसं शिकवायचं हे मी टीचरांना ट्रेनिंग देतोय. मुलांना सौम्य शिक्षा केव्हा करायची, त्याच्या मनामध्ये स्थान कधी निर्माण करायचं, त्या मुलांना कशा पद्धतीनं घडवायचं जेणेकरून तो झोपीत सुद्धा तुमचं नाव काढेल. आताही माझ्या विद्यार्थ्यांना जाऊन भेटा, फक्त त्याला विचारा पद्मने सर कसं शिकवतात बस. का? कारण मला त्या मुलांमध्ये उद्याचा भारत दिसतोय. तुमचा दृष्टिकोन मुलांबद्दल काय आहे? तुमची ऊर्जा मुलांमध्ये ट्रान्सफर झालेली आहे का? तुम्हाला त्या मुलांबद्दल आपुलकी किती आहे? मुलं 5 असू द्या वर्गामध्ये, 10 असू द्या, मी एका विद्यार्थ्यापासून क्लास चालू केलाय. माझ्या विद्यार्थ्यांना भेटा, मी त्या मुलांना पैसे कसे कमवायचे शिक्षणासोबत सोबत सांगतोय. आणि माझे आता कितीतरी 10वी मध्ये सर्वसामान्य टुकार असे विद्यार्थी सोडून दिलेले आई वडिलांनी, माझ्याच घरी झोपलेले आज विद्यार्थी 1.5 लाख रुपये कमावतात. मी त्यांना भेटतोय, याचा सेपरेट त्या मुलांचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला पाठवतोय. माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. आता आपल्या थेरगाव, राटणी, काळेवाडी परिसरातलेच मुलं आहेत, कारण त्यांना शिक्षणाच्या बरोबर संस्कार तेवढेच देणं महत्वाचे आहे. अनुप गुजर नावाचा माझा एक विद्यार्थी आहे, आज सिक्युरिटी गार्डची कंपनी चालवतोय, महिन्याला 1.5 लाख कमावतोय. आणि त्याला मी भागाकारापासून शिकवलंय, उदाहरणासहित सांगतोय, थेरगाव मध्ये राहतोय. लक्ष्मण नावाचा माझा विद्यार्थी आहे, महिन्याला 75,000 रुपये कमावतोय. असे सर्वसामान्य कितीतरी उदाहरण आहेत. गरीब कुंदन नावाचा विद्यार्थी आहे, तो आता आर्मी मध्ये गेलेला आहे. अत्यंत आमचं वरून पाणी गळायचं आणि त्यानं त्याच्यात अभ्यास केलेला आहे. त्याचा सायन्सचा तास, त्याच्याकडे फी भरायला पैसे नव्हती, त्याला मी आमच्या सरांकडे क्लास अत्यंत कमी फी मध्ये लावून दिलाय. काय त्या बिचाऱ्यानं दिवस काढलेले असते. आम्हाला असे विद्यार्थी घडवायचे आहेत, हे मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. आणि आताही माझ्याकडे सर्वसामान्य अनाथ गोरगरीब मुलं असतात, त्यांना मी कमी पैशामध्ये, अनाथ आणि गरिबांना तर मी फ्री मध्ये शिकवतोय. फक्त मला गरिबी इमानदारीने पाहिजे, कारण मला 17 वर्षातला एवढा अनुभव आहे. मी एका ताईच्या मुलाला शिकवलं, ताई म्हणले माझे मिस्टर वारले आणि मी गरीब म्हणून शिकवलंय, आणि कसपटे वस्तीत त्या बाईची 1 गुंठा जागा होती. नंतर मला माहित पडलं, त्यामुळे मी आता चौकशी केल्याच्या नंतरच गरिबांना फ्री मध्ये शिकवतोय. ही वस्तुस्थिती आहे, ग्राउंड लेवल आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला ते शिक्षण, ते प्रामाणिकता, ती आपुलकी हे करून मुलांना शिकवायचं आहे. माझी सर्व पालकांना नम्र
विनंती आहे, तळमळीची विनंती आहे, माझ्या विद्यार्थ्यांना पण विनंती आहे की तुम्ही इतर ठिकाणी आतापर्यंत पैसे खर्च केलेच आहे का नाही, बरोबर आहे का नाही? आणि मेन म्हणजे आपण अत्यंत अल्प फी मध्ये मुलांना शिकवतो. बाहेर 20,000 असेल तर आपण 10-15 हजारातच शिकवतोय. ते 5-6 हजार त्या मुलांच्या, जर 5 वर्ष तो माझ्याकडे असला तर 5-5 25,000 त्या मुलीच्या नावाने टाका ना तुम्ही. उलट 5-6 हजाराची मी मदत करतो, चांगले मार्क मिळाले तर मी स्कॉलरशिप देतो. अहो, त्या मुलींसाठी पैशाची बचत करा, बाहेरच्या लुटीला बळी पडू नका. आणि कारण माझे पालक मी बघतोय, अहो काही काही जण सकाळी ते राईस घेऊन कामाला जातात आणि आपला उदरनिर्वाह करता आपल्या संसाराचा गाडा चालवतात. ऑटो रिक्षावाल्यांची हकीकत आहे, कामगारांची हकीकत आहे. पालकांना सर्वसाधारणपणे 20-25 हजारच पगार पडतो. मग 20-25 हजार पगारात त्याचा महिन्याच्या एंडिंगला त्याला काहीच उरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग त्याची आशेचा किरण एकच असतो की माझ्या मुलानं चांगलं शिकलं पाहिजे, माझ्या मुलाने असं शिक्षण केलं पाहिजे की तो खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्यानं काहीतरी इंद्रधनुष्यासारखं निर्माण केलं पाहिजे. तो केव्हा निर्माण करेल माहितीये? तसे शिक्षक आताचे पाहिजेत. ते तर आताचे शिक्षक 35 तासाच्या मिनिटामध्ये 15 मिनिटं खुर्चीवरच बसतात. मग तो पाठीमागचा मुलगा काय करतो, त्याचं काय भविष्य? तुम्ही त्यांच्या हातात तुमच्या मुलांचं भवितव्य दिलं हो. पालकांनो, जागृत व्हा. सरकार पातळीपासून तर ग्राउंड लेवलच्या पातळीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था बदलण्याची अत्यंत अत्यंत गरज आहे. खाजगी असू द्या, सरकारी असू द्या, फॅसिलिटी भरपूर मिळतात, पण शिकवायचं कसं, काय करायचं, कशा पद्धतीनं करायचं, कौशल्य कसं निर्माण करायचं, त्या मुलांमध्ये पैसे कमावण्यासाठी काय काय करावं लागतं, स्किल कसं करावं लागतं. बाळा, तू अपयश आलं तर तुला अपयशातून तू बाहेर मार्ग कसा काढू शकतो, हे त्या मुलाला आत्तापासून शिकवणं गरजेचं आहे. नाहीतर मुलं डिप्रेशन मध्ये जातात. बरोच मी पेपरला तुम्ही बातम्या वाचत असाल की हा मुलगा डिप्रेशन मध्ये गेला, नापास झाला, त्यानं आत्महत्या केली. व याचं मूळ कारण शिक्षणात आहे. शिक्षणात तुम्ही मुलांना असं मजबूत बनवा. मी कितीतरी हजारो उदाहरणं तुमच्या समोर आणून त्या पोरांना हजर करतो की म्हणा पद्मनी सरांच्या हाताखाली 5 वर्ष शिक, नाही कलदार केला ना तर तुम्ही मला सांगा. कलदार करतो पोरांना 5 वर्षामध्ये, कलदार, संस्कारिक. त्याला पैसे कसे कमावायचे, शिक्षणाबाबतीत, सगळ्या बाबतीत. कारण ही तरुण पिढी जर अशा पद्धतीने नाही शिकली तर ते वाईट मार्गाला जाते, गुन्हेगारीच्या मार्गाने जाते. एखादा मुलगा टोळीमध्ये असतो, त्याला त्याच्या घरच्यांचं तो ऐकत नाही, त्या मुलाला मानसिकरित्या मार्गदर्शन करून वेगळं काढायचं असतं, त्याच्यावर संस्कार करायचे असतात. आपल्या सिटीमधलं वातावरण कोणाला सांगायची गरज नाही आहे, परंतु मात्र आपल्याला त्याच्यात शिक्षकांची भूमिका लय महत्वाची आहे. 90% शिक्षकांची भूमिका लय महत्वाची आहे आणि मला त्या मुलांना तसं शिकवायचं आहे. का? कारण आमचा प्रवास हा एक टाइम भात खाऊन झालेला प्रवास आहे. पण हे असंच जर चालू राहिलं तर या मुलांसाठी आपण काहीच करू शकत नाही, याची खंत मनामध्ये राहू नये. त्यामुळे खऱ्या अर्थानं मी हे अत्यंत मनापासून चालू केलेलं आहे. हा क्लास, हे क्लास नाही पालकांनो, हे तुमच्या मुलाचं भवितव्य आहे, तुमच्या मुलाचं जीवन आहे. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. मला बरेच जण म्हणतात, सर तुम्ही गॅरंटी का देताय? मी म्हणलं, माझी गॅरंटी देण्यात माझा विश्वास आहे. खोटं असेल तर तुम्ही 3 वर्षाच्या पॅकेजमध्ये थांबा, तुम्हाला कळेल ना मी कसं शिकवतो. तर तुम्ही पाठीमागे बसा, तुम्हाला कळेल ना की मी कोणत्या पद्धतीने शिकवतो, कोणती मेथड यूज करतो, पोरगा त्या मुलाचं मूल्यमापन कसं करतो. तुम्ही बघा तर खरी हो. बसा, मी पाठीमागे तुमच्या मुलांसोबत तुम्ही बसा, मी समोर शिकवतोय ना. तुम्ही युट्यूबला बघू शकता, फेसबुकला बघू शकता. पालकांनो, लय महत्वाचं आहे बरं का. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हे मार्गदर्शन, हे महत्वाचा सल्ला माझा ऐकणार आणि तुमच्या मुलाचं भवितव्य घडवणार. जय हिंद, जय भारत.